दत्तवाड मलिकवाड बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात. यंदाच्या पावसाळ्यात पाणीसाठ्यासाठी होणार सज्ज. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या आणि दूधगंगा नदीवरील अत्यंत महत्त्वाच्या अशा दत्तवाड मलिकवाड बंधाऱ्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झालेल्या या बंधाऱ्याची दखल घेऊन उत्तर कर्नाटकातील आमदार पितापुत्र प्रकाश हुक्केरी व गणेश हुक्केरी यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे या नवीन बंधाऱ्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून आगामी पावसाळा सुरू होण्यापूर्वी हा बंधारा पाणी साठवण्यासाठी पूर्णपणे सज्ज होणार आहे. बंधाऱ्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता मलिकवाड बाजूकडील बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. दत्तवाड बाजूकडील थोडेसे काम शिल्लक असून केवळ 3 ते 4 दरवाजांवरील स्लॅब टाकण्याचे काम बाकी आहे. हे कामही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. पूर्वीचा जुना बंधारा थोड्याशा पुराच्या पाण्यानेही पाण्याखाली जात असे, ज्यामुळे दोन्ही राज्यांतील वाहतूक पूर्णपणे ठप्प होत होती. तसेच अवजड वाहतूक आणि महापुरामुळे जुन्या बंधाऱ्याचे काँक्रीट उखडून सळ्या बाहेर आल्या होत्या. नवीन आणि उंच बंधाऱ्यामुळे हा त्रास कायमचा मिटणार असून शेतकरी व वाहतूकदारांना लाभ होणार आहे. जुन्या बंधाऱ्यापेक्षा या नवीन बंधाऱ्याची उंची अधिक असल्याने पाणी साठवणूक क्षमता प्रचंड वाढणार आहे. दत्तवाड, घोसरवाड, मलिकवाड, सदलगा, नीज, नागराळ, वडगोळ आणि याद्यांवाडी परिसरातील शेतीला याचा थेट फायदा होईल. माळ भागातील जिरायती शेती आता बागायती शेतीत रूपांतरित होणार आहे. या भागातील शेतकरी, नागरिक आणि वाहनधारकांनी या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सातत्याने मागणी केली होती. तसेच प्रसारमाध्यमांनीही या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर हुक्केरी पितापुत्रांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. महान कार्य न्यूजसाठी कृष्णात हिगाणा, दत्तवाड.